नमस्कार. उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलो आहोत नवीन 5 योजना. त्यांचा काही जुन्या आहेत, काही नव्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते लाभ मिळणार आहेत आणि त्याला कोणती कोणती कागदपत्र लागतात याविषयी आपण चला लगेचच जाणून घेऊया, वेळ खर्च न करता. तर लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय कागदपत्र लागतात, तर रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, बँक खात्याला लिंक, अशा पद्धतीने कागदपत्र लागतात. तर दुसरी योजना आहे जी योजनेमध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना ह्या योजनांचा लाभ होणार आहे. ज्यामध्ये उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही. ज्यांचं 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी आहे अशांकडेच हे रेशनिंग कार्ड असतं. ह्या 5 योजनांचा लाभ हा रेशन कार्डावर असणाऱ्यांकडे मिळणार आहे. तर शिलाई मशीन योजना दुसरी योजना आहे. याच्यामध्येही कागदपत्र जी लाडकी बहीण योजनेसाठी लागणार आहेत तेच लागणार आहेत. आणि म्हणजेच उत्पन्नाचं नियम आहे त्याच्यात 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना ही शिलाई मशीन त्यांचं जीवन चरितार्थ चालवण्यासाठी घरात उपयोगी सामान मिळणार आहे. तसंच तिसरी योजना आहे घरकुल योजना. ही योजनेमध्ये सेपरेट रेशन कार्ड असणाऱ्यांना एक घर मिळेल एका रेशन कार्डवर. आणि एकत्र असतील 2 भाऊ तर त्यांना देखील एकत्र घरकुल मिळणार आहे. तर रेशन कार्ड सेपरेट असेल तर सेपरेट एका रेशन कार्डावर एक घरकुल मिळणार आहे. चौथी योजना आहे अन्नपूर्णा योजना. त्याच्यामध्ये महिलांच्या नावे 1 जुलै 2024 पूर्वी गॅस कनेक्शन पाहिजे. आणि लाडक्या बहीण योजनेला ज्या पात्र आहेत महिला त्यांना ही योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे. त्यांना वर्षाला 3 सिलेंडर मिळणार आहेत. त्यामध्ये त्या महिलेच्या नावे गॅस कनेक्शन हे पाहिजे. पुरुषाच्या नावे जर गॅस कनेक्शन असेल तर त्याला ते मिळणार नाही. 1 जुलै 2024 पूर्वी महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तरच त्या महिलेला हे अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. त्यानंतर ज्यांनी गॅस कनेक्शन घेतले आहे त्यांना त्या महिलांना ह्याचा लाभ मिळणार नाही. तर 5वी योजना आहे PM किसान आणि नमो किसान योजना. ह्या 2 वेगवेगळ्या योजना आहेत. याच्यामध्ये PM किसानमध्ये 6,000 रुपये आणि नमो किसान योजनेमध्ये 6,000 रुपये असे 12,000 रुपये. त्याचा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यात येणार आहे. याला देखील लाडकी बहीण योजनेची जी कागदपत्र म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न वार्षिक असणाऱ्यांना ह्याचा लाभ घेता येणार आहे. तरी तुम्हाला माहिती कशी वाटली या 5 योजनेची. आणि 6वी एक्स्ट्रा ॲडिशनल योजना मी तुम्हाला सांगते, लेक लाडकी योजना. याचे देखील ज्यांचं 2024 नंतर 23 नंतर ज्यांचा मुलींचा जन्म झालेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तरी तुम्ही नक्की पाहून घ्या या योजनांचं. याच्यावर व्हिडिओ आधी अपलोड केलेला आहे उपयोगी माहिती या चॅनलवर. तुम्हाला अशाच नवनवीन योजना आणि लाडक्या बहिणीला कोणतं बँक खातं चालतं, कोणतं चालत नाही, तसंच कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे येतात त्याच्याविषयी देखील उपयोगी माहिती या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. खुशखबर म्हणून एक चॅनल आहे महिलांसाठी, मुलींसाठी. तरी ही देखील खुशखबर आहे तुमच्यासाठी की ह्या योजना मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आणि तुम्ही देखील ह्या योजना तसेच आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ होईल. आणखीन एक योजना आहे संजय गांधी निराधार योजना. या योजनेमध्येच महिलांना ज्या अपंग आहेत, विधवा आहेत, निराधार आहेत अशा महिलांना वयाच्या 65 वर्षानंतर ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना काही खात्यावर रक्कम महिन्याला जमा होणार आहे. तर अशा ह्या महिलांसाठी योजना आहेत. तुम्हाला महिलांसाठी व सर्वांसाठी योजना आहेत.
तसंच तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता. जास्त करून ह्या महिलांसाठीच योजना आहेत. ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बनवलेल्या, तरी तुम्ही गरजू महिलेला याचा उपयोग होईल अशा पर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, जेणेकरून त्यांचा देखील उदरनिर्वाहाचा आणि त्यांचं देखील समस्या कमी सोडवण्याचा थोडाफार तरी प्रयत्न आपल्या माध्यमातून होऊ शकतो व देवाच्या चरणी आपल्याला थोडे तरी पुण्य त्याचे लाभेल. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. शॉर्टमध्ये व्हिडिओ असतात, त्याची माहिती, जी महत्त्वपूर्ण माहिती असते ती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला जातो ह्या चॅनलवर. तरी तुम्हाला माहिती कशी वाटली, तुम्हाला आणखीन कोणत्या योजनेविषयी आणि कशाविषयी माहिती पाहिजे ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून आणि लाईक करून मला कळवू शकता. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात, तरी रेशन कार्डावर आणि कोणती कार्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत आणि आलेले आहेत काही, ते तुम्ही नक्की पाहू शकता. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार. उपयोगी माहिती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तरी आपल्याकडे ही सरकारी 10 कार्ड पाहिजेत, ज्याचा आपल्याला आयुष्यात खूप उपयोग होतो, आयुष्यात. तरी ती कोणती आहेत त्याविषयी आपण आता माहिती घेऊयात. पहिलं कार्ड आहे आभा कार्ड. या कार्डाचा उपयोग आहे की आजारी तुम्ही पडला, त्याच्यावर कोणते उपचार घेतले हे सगळे याच्यात नोंदणी असते. तुम्ही डॉक्टर जरी बदलले, त्यांना ते कार्ड दाखवलं तर त्यांना त्याची सगळं तुमच्या आरोग्याची माहिती आणि आजारांची आणि त्या ट्रीटमेंटची माहिती या कार्डावरून कळते. दुसरं कार्ड आहे ई-श्रम कार्ड. त्याच्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये पेन्शन मिळते 60 वर्ष झाल्यानंतर. तरी त्याच्यामध्ये 55 ते 200 रुपये पर्यंत तुम्हाला पैसे भरावे लागतात. त्याच्यामुळे नंतर तुम्हाला 60 वर्ष झाल्यावर पेन्शन भेटते ई-श्रम कार्ड. तर याच्यामध्ये कोणाला भेटते, तर जे बिनसंघटित कामगार आहेत, महिला, बांधकाम क्षेत्रात, शेतकरी वर्ग, यांना हे पैसे मिळतात. तिसरं कार्ड आहे आयुष्यमान कार्ड. दरवर्षी या कार्डामार्फत तुम्हाला 5 लाख रुपये, जे रजिस्ट्रेशन खाजगी दवाखाने किंवा सरकारी दवाखाने आहेत या योजनेत, त्यामध्ये तुम्हाला हे 5 लाखापर्यंत दरवर्षी तुमचं खर्च, औषधांचा, तुमच्या ट्रीटमेंटचा खर्च हा माफ केला जातो तुम्हाला या योजनेमार्फत, किंवा हे कार्ड तुमच्याकडे असेल तर. चौथं कार्ड आहे प्रधानमंत्री श्रमयोगी कार्ड, मानधन कार्ड. याच्यामध्ये देखील तुम्हाला 55 ते 200 रुपये तुम्हाला दर महिन्याला कट करून द्यावे लागतात. 60 वर्षानंतर तुम्हाला हे 3000 रुपये पेन्शन योजना मध्ये मिळते. ह्याच्यामध्ये देखील बिगर सरकारी श्रमयोगी जे संघटित कामगार नाहीत त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि त्यांना हे लाभ मिळतो. त्याच्यात महिला आल्या, शेतकरी आले, ही श्रमसारखीच योजना आहे. तर 5वी योजना आहे नॅशनल सर्व्हिस रिझर्वेशन बायोडेटा. ह्याच्यामध्ये तुमचा बायोडेटा सर्व्हिसचा, तुम्ही कोणतं शिक्षण घेतलं आहे, तुमच्याकडं कोणतं स्किल आहे याच्याविषयी तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काम मिळू शकते किंवा तुम्हाला याच्यामध्ये सवलती मिळू शकतात तुमच्या सर्व्हिसच्या हिशोबाने. तर हे कार्ड देखील तुम्हाला, याच्यात तुमचा रेझ्युम असतो, ज्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण स्किलचं
डिटेल माहिती असते. हे कार्ड देखील तुमच्याकडं पाहिजे. तुमची पदवी, तुमचं किती अनुभव किंवा काय तुमचं जे स्किल आहे त्याच्याविषयी याच्यात माहिती दिलेली असते. 6वं आहे वोटर ID म्हणजेच मतदान कार्ड. हे ओळखपत्र सरकारी म्हणून देखील याचा तुम्ही दाखल करू शकता. हे देखील तुमच्याकडं पाहिजे. जेव्हा मतदानाला तुम्ही जाता त्यावेळेस तुमच्याकडे हे कार्ड आहे की नाही हे तपासले जाते. आधार कार्ड इतकेच हे देखील महत्त्वाचं कार्ड आहे तुमचं सरकारी ओळख पटवून देण्यासाठी. 7वं आहे आधार कार्ड. दरवर्ष 10 वर्षानंतर जुने असेल तुमचे 10 वर्षापूर्वीचे जुने, तर हे तुमचे कार्ड बंद होऊ शकते. त्यामध्ये तुम्ही अपडेट करून घ्या ते कार्ड. त्यामुळं तुमचे कार्ड बंद होणार नाही आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. एखाद्या वेळेस अशा पद्धतीने 10 वर्ष अपडेट केलेले नसेल तुम्ही, तर ते कार्ड बंद झाल्यावर पुन्हा चालू देखील होत नाही. असे देखील समस्या आहेत. तरी तुम्ही ते लवकरात लवकर पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुमचं पत्त्याची नोंदणी, तुमचं मोबाईल नंबर लिंक करून घ्या, तुमचा पत्ता अपडेट करून घ्या. अशा पद्धतीने हे कार्डमध्ये तुम्ही करू शकता. हे ऑनलाईन ही सगळी तुम्ही पद्धतीचा वापर करून हे सगळं कार्ड आणि ही सगळी माहिती तुम्ही संकलित करू शकता. 8वं कार्ड आहे पॅन कार्ड. आधार कार्ड, पॅन कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक करून घेतात. त्यामुळे तुमचं आर्थिक काय स्टेटस आहे ते यावरून कळते. आणि तुम्ही जर आता ते लिंक नसेल केलं तर तुम्हाला 1000 रुपये भरून ते लिंक करावं लागेल. असं देखील आता सध्या फ्री आहे. पुढं भविष्यात अशी होण्याची शक्यता आहे. 9वं कार्ड आहे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड. हे आता डिजिटल देखील 12 अंकी नंबरचं मिळू लागलेलं आहे. आणि पहिलं पिवळं, पांढरं आणि केशरी रेशन कार्ड हे तुमच्याकडं असेल ते देखील तुम्ही KYC करून घ्या. जे कमी झाले असतील, तुमचे सदस्य वाढले असतील, त्यानुसार तुम्हाला याचे देखील KYC केल्यानंतर देखील त्यावर पैसे मिळणे किंवा काय अशा सवलती उपलब्ध होऊ शकतात. ती देखील व्हिडिओ उपयोगी माहिती या चॅनलवर अपलोड आहे, तर तुम्ही अपलोड करणार आहे आणि तो देखील तुम्ही नक्की पहा. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून त्या व्हिडिओचे येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. तर किसान क्रेडिट कार्ड 10वं आहे. सिंगल विंडो सहाय्यता, बँकेतून कर्ज, खेळते भांडवल शेतकऱ्यांकडे राहावे. ऑनलाईन त्यांना खते, बियाणे, जे काही शेतीला खर्च लागतो त्यानुसार तुम्हाला ते किसान क्रेडिट कार्ड मिळते. हे ऑनलाईन व ऑफलाईन तुम्ही काढू शकता. तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ह्या कार्डांचे महत्त्व काय आहे, तर ही कार्ड तुमच्याकडे हवीत. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कार्ड कोणती आहेत हे तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि ही सगळी महत्त्वाची कार्ड आहेत तशी त्याचा नक्की उपयोग होईल. तुम्ही ती काढूनही घ्यावीत. तरी ऑनलाईन काढण्याची पद्धती आहे, काही ऑफलाईन देखील कार्ड ही काढून घेऊ शकता तुम्ही. तरी तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद पुन्हा एकदा आणि भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.